Hello everyone. So this one is the lecture number 6 from electrochemistry topic. In this topic we are going to study electrode potential, oxidation potential, reduction potential, standard oxidation potential, standard reduction potential, then standard potential of cell and finally Nernst equation. Okay. So फर्स्ट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ द इलेक्ट्रोड पोटेन्शियल. सुरुवातीला पहा आपण इलेक्ट्रोड पोटेन्शियल न स्टार्ट करतोय. सो फर्स्ट नाव सी व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोड पोटेन्शियल. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रोड पोटेन्शियल. इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय ते आपण डिस्कस करूया. नाव सी इन द डायग्राम देर इज अ वन सेल अँड इन दिस सेल दिस वन इज द इलेक्ट्रोड. या डायग्राम मध्ये पहा हा इलेक्ट्रोड इथं आपण काय केलाय रिप्रेझेंट केलाय. ओके. So in this cell this one is the electrode. Now suppose this electrode it is positively charged. समजा हा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड कसा आहे. नाउ सपोज इट इज अ पॉझिटिव्हली चार्ज. हा इलेक्ट्रोड पॉझिटिव्हली चार्ज आहे. ओके. नाउ आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. काय फाइंड आउट करायचं आहे पहा इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नाउ as this electrode it is having a positively charge. या इलेक्ट्रोडचा हा इंटरफेस आहे पहा. या इंटरफेसला या सोल्युशन मधले कोणते आयन्स कलेक्ट होतील ते आपल्याला स्टडी करायचं आहे. सो इंटरफेस ऑफ द इलेक्ट्रोड म्हणजे इलेक्ट्रोडची बाउंड्री आहे. इलेक्ट्रोडच्या सरफेसची ही बाउंड्री आहे. ब्लॅक कलर मध्ये मी शो केली पहा आणि मी त्याला काय मेन्शन करतोय पहा. इट इज द इंटरफेस ऑफ द इलेक्ट्रोड. हा इलेक्ट्रोडचा काय आहे इंटरफेस आहे. नाउ आता या इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला हे जे काही सोल्युशन आहे पहा. दिस वन इज द इलेक्ट्रोलिटिक सोल्युशन विच कंटेन टू टाइप्स ऑफ आयन्स, पॉझिटिव्ह आयन्स अँड निगेटिव्ह आयन्स. बरोबर आहे. यातले कोणते आयन्स या इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला कलेक्ट होतील पहा. निगेटिव्ह आयन्स कलेक्ट ॲट द इंटरफेस ऑफ द इलेक्ट्रोड. या इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला निगेटिव्ह आयन्स कलेक्ट होतील. Why negative ions are collected at the interface of the electrode? Because there is a electrostatic force of attraction between negatively charged ions and positively charged electrode. बरोबर. म्हणजे पाहता इथं काय झालं. इन दिस केस देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड. काय डेव्हलप झाला पहा. देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड. कुठं डेव्हलप झाला पहा. डेव्हलप्ड at the interface of the electrode. at interface of electrode. बरोबर आहे का पहा. इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला पहा. ओके. इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला there is a positive charge. at the interface of the electrode there is a positive charge. Okay. And from outside the electrode, that is from the solution, there is a negative charge. बरोबर. सो इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कलेक्ट झाले म्हणजे अपोजिट चार्ज कलेक्ट झाले आणि अपोजिट चार्ज कलेक्ट झाले म्हणजे याचा अर्थ काय झाला पहा. देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप्ड. या ठिकाणी काय डेव्हलप झाला. पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाला. where at the interface of the electrode, and this potential difference developed at the interface of the electrode it is called as a electrode potential. यालाच आपण काय म्हणतोय पहा. it is a electrode potential. So what is electrode potential? The potential difference developed at the interface of the electrode and its surrounding solution is called as a इलेक्ट्रोड पोटेन्शियल. त्याला आपण काय म्हणतोय पहा इलेक्ट्रोड पोटेन्शियल. ऍक्च्युली या लेक्चरमध्ये आपलं टार्गेट आहे पहा नर्स्ट इक्वेशन. आपण काय स्टडी करणार आहे. नर्स्ट इक्वेशन स्टडी करणार हे आपलं टार्गेट आहे. नर्स्ट इक्वेशन. बरोबर. आणि नर्स्ट इक्वेशन स्टडी करण्यासाठी जे बेसिक कन्सेप्ट इथं आपल्याला पाहिजेत ते कन्सेप्ट आपण स्टडी करायला लागलोय. त्यातला फर्स्ट कन्सेप्ट आहे इलेक्ट्रोड पोटेन्शियल. Okay, so what is electrode potential? The potential difference developed at the interface of the electrode and its surrounding solution is called as a electrode potential. Okay, आता पहा इलेक्ट्रोड पोटेन्शियल म्हणजे काय ते आपण स्टडी केलं. आता या प्रकारे इथं जसं पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाला होता पहा. पॉझिटिव्ह
अँड निगेटिव्ह चार्जच्या मध्ये इथं या प्रकारे जसं इथं इंटरफेस डेव्हलप झाला होता, हा इंटरफेस कशामुळे डेव्हलप होऊ शकतो? इंटरफेस इज पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे डेव्हलप होऊ शकतो? ड्यू टू टू रिझन. फर्स्ट वन इज द potential difference developed due to oxidation reaction or due to potential difference developed due to reduction reaction. म्हणजे पहा, या इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला पोटेन्शियल डिफरन्स जो डेव्हलप होतोय, दिस पोटेन्शियल डिफरन्स इज डेव्हलप्ड ड्यू टू टू टाइप ऑफ रिएक्शंस, either oxidation or either reduction. Okay, so if potential difference developed due to oxidation reaction, then it is called as a oxidation potential. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा, पहा इझी कन्सेप्ट आहे. इथं इलेक्ट्रोडच्या बाउंड्रीला, इलेक्ट्रोडच्या इंटरफेसला जो पोटेन्शियल डिफरन्स डेव्हलप झाला होता, हा पोटेन्शियल डिफरन्स कशामुळे डेव्हलप होतोय पहा, ड्यू टू टू रिझन्स. फर्स्ट वन इज द oxidation reaction and due to second one is the reduction reaction. So if potential difference developed at the interface of the electrode, if it is due to oxidation reaction, then it is called as a oxidation potential. आणि याचा सिम्बॉल कसा असतो पहा, सो कॅपिटल E and into bracket पहा त्याच्या बॉटमला ऑक्सी. इट इज कॉल्ड एज अ eoxy. eoxy means oxidation potential. And if this potential developed at the interface of the electrode and its surrounding solution, if it is due to reduction potential, then it is called as a E reduction, that is reduction potential. तर आपण त्याला काय म्हणतोय पहा, it is called as a reduction potential. कन्सेप्ट लक्षात येतोय का पहा, oxidation potential and reduction potential. So if potential developed at the interface of the electrode and its surrounding solution due to oxidation reaction, then it is called as a oxidation potential. And reduction potential म्हणजे काय पहा, if potential developed at the interface of the electrode and its surrounding solution due to reduction reaction, then it is called as a reduction potential. ओके, आता या डेफिनेशन्स पहा मी इथं प्रोव्हाइड केलेत, ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड रिडक्शन पोटेन्शियल. ओके, डेफिनेशन ऑलरेडी आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. नाऊ आता त्या सेलचं पोटेन्शियल फाइंड आउट करूया, सेलचं पोटेन्शियल. ओके, आता सेलचं पोटेन्शियल फाइंड आउट करण्या अगोदर पुन्हा एक वेळा मी तुम्हाला डॅनियल सेलकडे घेऊन जातो. नाऊ सी, इन केस ऑफ डॅनियल सेल, दिस वन इज द झिंक हाफ सेल. हा झिंक हाफ सेल आहे पहा, दिस वन इज द झिंक हाफ सेल and this one is the copper half cell. Okay, so now see, this one is the zinc half cell and this one is the copper half cell. Okay, now see, in case of zinc half cell, zinc is the anode. zinc हा काय आहे, एनोड आहे. एनोड म्हणजे इथं झिंक हाफ सेल मध्ये कोणती रिएक्शन होणार आहे, ऑक्सिडेशन. बरोबर आहे. इन केस ऑफ कॉपर हाफ सेल, कॉपर इज अ कॅथोड. कॉपर हा काय आहे, कॅथोड. बरोबर. आणि मग या हाफ सेल मध्ये कोणती रिएक्शन होणार आहे, रिडक्शन. बरोबर का पहा, आता झिंकचं ऑक्सिडेशन होत आहे म्हणजे मी याला इथे काय मेन्शन करतोय पहा, ई ऑक्सी ऑफ कोणाचं, ऑफ झिंक. बरोबर. आणि कॉपर इलेक्ट्रोडला रिडक्शन होत आहे म्हणजे मी काय मेन्शन करतोय पहा, ई रिडक्शन ऑफ कोणाचं, कॉपर. ओके, किंवा आपण याला असं मेन्शन करू शकतो, ई ऑक्सी ऑफ एनोड. बरोबर. आणि इथं कॉपर हाफ सेल मध्ये आपण काय मेन्शन करू शकतो, ई रिडक्शन ऑफ कॅथोड. बरोबर आहे का पहा. ओके, आता जेव्हा आपण हाफ सेल ऑब्झर्व केला तेव्हा इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेन्शन केलं. हाफ सेल ऑब्झर्व केल्यानंतर आयदर झिंक हाफ सेल और आयदर कॉपर हाफ सेल, आपण काय मेन्शन केलं, इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल मेन्शन केलं. जेव्हा मला ई सेल रिप्रेझेंट करायचं आहे, ई सेल कम्प्लीट रिप्रेझेंट करायचं आहे, ई सेल. ओके, मग ई सेल कशा प्रकारे रिप्रेझेंट करणार पहा, मी इथं या टू इलेक्ट्रोडच्या पोटेन्शियलचा सम घ्यावा लागेल. बरोबर. मग ई सेल इथं आपल्याला काय मिळेल पहा, सो देअरफॉर ई सेल इज इक्वल टू काय मिळेल पहा, ई सेल इज इक्वल टू ओके ऑक्सिडेशन पोटेन्शियल ॲट एनोड प्लस रिडक्शन पोटेन्शियल
ॲट कॅथोड. बरोबर आहे का पहा. ओके, आता डॅनियल सेलसाठी हाच तुम्हाला कशा प्रकारे मिळेल पहा. ई सेल इज इक्वल टू ई ऑक्सी. ई ऑक्सी म्हणजे काय, ऑक्सिडेशन पोटेन्शियल कोणाचं, झिंकचं, प्लस ई रिडक्शन. बरोबर आहे का, ई रिडक्शन कोणाचं, कॅथोड. कोणता कॅथोड आहे, कॉपर. म्हणजे तुम्हाला या प्रकारे सेलचं पोटेन्शियल मिळालं पहा. इट इज अ पोटेन्शियल ऑफ सेल. आणि मग हाच फॉर्म्युला इथं आपण मेन्शन केलाय पहा, पोटेन्शियल ऑफ सेल. काय फॉर्म्युला आहे पहा, पोटेन्शियल ऑफ सेल. ओके, सो पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू, पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू ई ऑक्सी ऑफ एनोड प्लस ई रिडक्शन ऑफ कॅथोड. कन्सेप्ट लक्षात येतोय का पहा. पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू ई ऑक्सी ऑफ एनोड प्लस ई रिडक्शन ऑफ कॅथोड. ओके, सो दिस वन इज द पोटेन्शियल ऑफ सेल. हे मिळालं पोटेन्शियल ऑफ सेल. ओके, आता पोटेन्शियल ऑफ सेल हा कन्सेप्ट आपण स्टडी केला. ओके, पोटेन्शियल ऑफ सेल हा कन्सेप्ट आपण स्टडी केला. आता स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल म्हणजे काय प्रकार असतो पहा. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल, फॉर एक्झाम्पल तुम्ही मार्केटमधून जेव्हा एखादं सेल आणता, फॉर एक्झाम्पल तुम्ही पेन्सिल सेल घेऊन आलात, एव्हरीडे, निप्पो, कोणत्याही कंपनीचा पेन्सिल सेल तुम्ही घेऊन आलात. ओके, फॉर एक्झाम्पल एव्हरीडे कंपनीचा पेन्सिल सेल आहे, त्याच्यावरती मात्र ई सेल असं न मेन्शन करता स्टँडर्ड पोटेन्शियल सेल ऑफ ई झिरो सेल असं मेन्शन केलेलं असतं. पहा पहा इथं ईचा एक्सपोनंट आहे, ईचा एक्सपोनंट काय आहे, रेस टू झिरो असं मेन्शन केलंय त्याला. मग त्याला ई सेल नाही म्हणत, त्याला काय म्हणतात, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल असं म्हणतात त्याला, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. आणि तो प्रोव्हाइड केलेला असतो 1.5 व्होल्ट. 1.5 व्होल्ट हा असतो स्टँडर्ड. हा काय असतो, हा असतो स्टँडर्ड. ओके, स्टँडर्ड म्हणजे एक्सपेक्टेड तेवढं मिळायला पाहिजे. बट तुम्ही जेव्हा वर्किंग करायला लागता, त्या सेलचं वर्किंग जेव्हा तुम्ही करायला लागता, ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये काय प्रकार असतो पहा. वर्किंगमध्ये त्या सेलचं पोटेन्शियल मात्र 1.5 व्होल्ट मिळायला पाहिजे होतं, परंतु ते तसं न मिळता ते फॉर एक्झाम्पल मिळतं 1.45 व्होल्ट. म्हणजे स्टँडर्ड पोटेन्शियलपेक्षा ते नेहमी कसं मिळतं, लो मिळतं, लो. आणि मग हा झाला आपला ई सेल. ई सेल म्हणजे पोटेन्शियल ऑफ सेल. ओके, म्हणजे आता इथं दोन टर्म आहेत पहा, पोटेन्शियल ऑफ सेल की जो इथं झाला पहा ई सेल. ओके, पोटेन्शियल ऑफ सेल किंवा त्याला आपण म्हणतो सेल पोटेन्शियल. ओके, आणि न्यू टर्म कोणती आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. बरोबर. आता हे स्टँडर्ड म्हणजे काय, केव्हा यूज करायचं स्टँडर्ड हा वर्ड, हे समजावून सांगण्यापूर्वी मी एक स्टोरी तुम्हाला सांगतो. स्टोरी काय, स्टोरी आहे पहा. स्टोरी काय आहे, लास्ट इयरला मी काय केलं होतं पहा. लास्ट इयरला मार्केटमधून मी एक स्कूटर खरेदी केली होती, स्कूटर. ओके, जस्ट 1.5 इयर कंप्लीट झालं, मी ती स्कूटर खरेदी केली होती. ओके, सुझुकी कंपनीची स्कूटर होती. ओके, सुझुकी कंपनीची स्कूटर, सुझुकी एस हे मॉडेल. आणि स्कूटर खरेदी करताना मी एक ॲडव्हर्टाईज पाहिली होती पहा, आपल्या टी व्हीवरती, न्यूज चॅनलवरती, सिरियल्समध्ये या सुझुकी एसची ॲडव्हर्टाईज पाहिली होती. आणि शोरूमला गेल्यानंतर पण मला तेच सांगितलं की या स्कूटीचं मायलेज, या स्कूटरचं मायलेज 62 किलोमीटर पर लिटर आहे. ओके, आणि तुम्ही जर ॲडव्हर्टाईज पाहिली असेल पहा, आठवत असेल तर, ओके, त्यामध्ये कंपनी असं ॲडव्हर्टाईज करते की कमी पिते. काय कमी पिते, तर पेट्रोल कमी पिते. बरोबर, आणि म्हणून एवढं मायलेज देते. ओके, मग हे मायलेज कसं असतं, स्टँडर्ड मायलेज असतं, स्टँडर्ड कंपनीचं स्टँडर्ड मायलेज. ओके, नंतर ॲक्च्युअलमध्ये मी वर्किंगमध्ये स्टडी केलं पहा. ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये मी जेव्हा ती स्कूटर चालवायला लागलो, ओके, ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये मला मात्र मायलेज किती मिळालं, 40 किलोमीटर पर लिटर. 40 किलोमीटर पर लिटर. मग मी ऑब्झर्व केलं, कंपनी सांगते 62 किलोमीटर पर लिटर, मला मात्र ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये किती मिळालं, 40 किलोमीटर पर लिटर. मग असं का झालं, मी त्या शोरूमला कंप्लेंट दिली. मग त्यांनी मला सांगितलं, इथं हे 62 किलोमीटर पर लिटर हे जे मायलेज आहे, हे स्टँडर्ड कंडिशनचं मायलेज आहे. कोणत्या कंडिशनचं, स्टँडर्ड कंडिशनचं.
मग त्यांच्या स्टँडर्ड कंडिशन्स कोणत्या होत्या? फर्स्ट, त्या स्कूटरवरती वेट असलं पाहिजे 50 किलोग्रॅम, म्हणजे जी व्यक्ती चालवते तिचं वेट किती असलं पाहिजे? 50 to 60 किलोग्रॅम असलं पाहिजे, 50 to 60 किलोग्रॅम. बरोबर. माझं वेट आहे 80 किलोग्रॅम, म्हणजे इथं 30 किलोग्रॅमचा 20 किलोग्रॅमचा डिफरन्स पडला. बरोबर. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं, हे मायलेज तुम्ही जर कंटिन्यू रनिंग केलं 60 किलोमीटर किंवा 62 किलोमीटर कंटिन्यू रनिंग केलं तरच तुम्हाला एवढं मायलेज मिळेल. तुम्ही 2 किलोमीटर गेलात, स्कूटर बंद केली, थांबलात, पुन्हा स्कूटर स्टार्ट केली, पुन्हा 4 किलोमीटर गेलात, पुन्हा बंद केली, असं जर केलं तर तुम्हाला एवढं मायलेज मिळणार नाही. म्हणजे सेकंड कंडिशन काय? कंटिन्यू. त्यानंतर अनावश्यक स्कूटरचा स्पीड व्हेरिएबल नाही झाला पाहिजे. व्हेरिएबल म्हणजे तो कमी जास्त नाही झाला पाहिजे. बरोबर. तुम्ही एका कॉन्स्टंट स्पीडनं स्कूटर रन केली पाहिजे. त्यानंतर रोड्स कसे असले पाहिजे? रोड्स हे अगदी प्लेन रोड्स असले पाहिजे की जेणेकरून तुम्हाला स्पीड मेंटेन ठेवता येईल कॉन्स्टंट 50 किलोमीटर पर अवर, 40 किलोमीटर पर अवर. मग अशा कंडिशन्स त्यांनी स्टँडर्ड कंडिशन्समध्ये सांगितल्या. मग मला सांगा, या ज्या स्टँडर्ड कंडिशन्स आहेत, या स्टँडर्ड कंडिशन्स आपण फॉलो करू शकतो का? नाही फॉलो करू शकत. आणि म्हणून मला 62 किलोमीटर पर लिटर मायलेज मिळण्याच्या ऐवजी ते मायलेज डिक्रीज झालं आणि ते किती मिळालं? 40 किलोमीटर पर लिटर. कन्सेप्ट लक्षात आलं का? पहा, म्हणजे कंपनी सांगते हे स्टँडर्ड आहे, परंतु वर्किंगमध्ये आपल्याला स्टँडर्ड केव्हा मिळतं का? नाही मिळत. नेहमी मायलेज हे कंपनीनं दिलेल्या मायलेजपेक्षा कमी मिळत असतं. परंतु तुम्ही ऑब्झर्व केलंय का? पहा, केव्हा केव्हा काही व्यक्ती आपल्याला अशा भेटतात. आता कंपनी सांगते 62 किलोमीटर पर लिटर आणि ती व्यक्ती आपल्याला सांगते की मला 70 किलोमीटर पर लिटर एवढं मायलेज मिळालं स्कूटरचं. 70 किलोमीटर पर लिटर. मग हे कसं पॉसिबल आहे? तर हे पॉसिबल नाही. ती व्यक्ती काय करत असते? खोटं बोलत असते. पहा, ओके. सो काही पर्पज असेल त्याचा पाठीमागं, खोटं बोलण्याच्या पाठीमागं. याचा अर्थ काय मी तुम्हाला सांगतो. ती व्यक्ती काय सांगते? 70 किलोमीटर पर लिटर मायलेज मिळालं, कंपनीचा आहे 62 किलोमीटर. याचा अर्थ त्या कंपनीला ती स्कूटर विकायची, सॉरी, त्या व्यक्तीला ती स्कूटर काय करायची? विकून टाकायची. तो कंटाळा आहे त्या स्कूटरला. बरोबर का? त्या स्कूटरला तो कंटाळा आहे. बरोबर. मग त्यानं जर सांगितलं 40, मी जसं स्पष्ट सांगतोय की मला 40 किलोमीटर पर लिटर मायलेज मिळतं, त्यानं जर असं सांगितलं माझ्या स्कूटरचं मायलेज 40 किलोमीटर पर लिटर आहे, त्याची सेकंड हँडमध्ये स्कूटर कोण घेईल का विकत? कोणच नाही घेणार. म्हणजे लक्षात ठेवा, मार्केटमध्ये असं जर कोण सांगत असेल एक्झॅगरेट करून, अतिशयोक्ती करून, कंपनीचं एवढं मायलेज आहे परंतु माझ्या स्कूटरचं मायलेज एवढं आहे वगैरे वगैरे, तर याचा अर्थ डेफिनेटली त्या व्यक्तीला ती स्कूटर किंवा ती वस्तू विकायची असते. म्हणून ते काय करतो? त्याच्या ऑब्जेक्टचं, त्याच्या वस्तूचं काय करतो? एक्झॅगरेशन करतो, अतिशयोक्ती करून महत्व वाढवतो. ओके. आता सेम कन्सेप्ट आपणाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये पोटेन्शियल ऑफ सेलमध्ये पाहायला मिळतो. तर पहा, मार्केटमधून तुम्ही जो एव्हरीडे सेल आणला होता त्याचं कंपनी पोटेन्शियल किती सांगते? पहा, 1.5 व्होल्ट. पण ॲक्च्युअलमध्ये वर्किंगमध्ये तुम्हाला पोटेन्शियल किती मिळतं? 1.45 व्होल्ट. बरोबर. मग हे कशामुळं? तर स्टँडर्ड कंडिशन्स न फॉलो झाल्यामुळं. कोणत्या कंडिशन्स? स्टँडर्ड कंडिशन्स. ओके. तर मग ह्या स्टँडर्ड कंडिशन्स काय असतात ते आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके. सो विच आर द स्टँडर्ड कंडिशन्स? ओके. नाव सी स्टँडर्ड कंडिशन्स. पहा आता स्टँडर्ड कंडिशन्स कोणत्या कोणत्या आहेत. सो फर्स्ट स्टँडर्ड कंडिशन्स. ओके. फर्स्ट, सॉलिड्स अँड लिक्विड्स शुड बी इन देअर प्युअर फॉर्म. इन देअर प्युअर फॉर्म. त्या इलेक्ट्रोडमध्ये किंवा त्या सेलमध्ये, तो सेल किंवा इलेक्ट्रोड डिझाईन करत असताना, बनवत असताना जे सॉलिड्स आणि लिक्विड्स आपण यूज करणार आहे ते कसे असले पाहिजे? पहा, दे मस्ट बी इन देअर प्युअर फॉर्म. ते त्यांच्या प्युअर फॉर्ममध्ये असले पाहिजे. दे मस्ट बी इन देअर प्युअर फॉर्म. ओके. नाव, जर समजा त्या इलेक्ट्रोडमध्ये किंवा सेलमध्ये डिझाईन करत असताना आपण काही सोल्युशन्स यूज करत असू, सोल्युशन्स, देन देअर कॉन्सन्ट्रेशन मस्ट बी 1 मोलार. त्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन हे 1 मोलार असायला पाहिजे. आणि लक्षात ठेवा, कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार, कॉन्सन्ट्रेशन इट डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कॉन्सन्ट्रेशन हे टेम्परेचरवर डिपेंड असतं. टेम्परेचर व्हॅरी झालं, टेम्परेचर चेंज झालं, ओके, इफ टेम्परेचर चेंजेस देन कॉन्सन्ट्रेशन अल्सो चेंजेस. येते लक्षात? पहा, म्हणजे हे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन फिक्स ठेवणं हे आपल्या कंट्रोलमध्ये आहे का? तर केव्हाच नाही.
वाय? बिकॉज कॉन्सन्ट्रेशन डिपेंड्स ऑन टेम्परेचर. आणि स्टँडर्ड स्टेटमध्ये काय काय कंडिशन प्रोव्हाइड केली आहे? सोल्युशन्स मस्ट हॅव अ 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. देन नेक्स्ट कंडिशन, इफ गॅसेस आर इन्व्हॉल्व, जर समजा गॅसेस इन्व्हॉल्व झाले असतील तर त्या गॅसेसचा प्रेशर किती असायला पाहिजे? पहा, गॅसेसचा प्रेशर असायला पाहिजे 1 ॲटमॉस्फेरिक. ओके, सो 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेंटेन राहणं हे 100% पॉसिबल आहे का? ते पण 100% पॉसिबल नाही. ओके, देन न्यू कंडिशन काय? पहा, न्यू कंडिशन, टेम्परेचर मस्ट बी 25 डिग्री सेल्सिअस. आता मला सांगा, प्रत्येक वेळेला टेम्परेचर कॉन्स्टंट 25 डिग्री सेल्सिअस मेंटेन राहणं पॉसिबल आहे का? नेव्हर पॉसिबल, नेव्हर पॉसिबल. ओके, आणि म्हणून स्टँडर्ड कंडिशन्स, स्टँडर्ड स्टेट कंडिशन्स फॉलो करणं, मेंटेन करणं कसं आहे? इट इज व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. आणि म्हणून पोटेन्शियल हे आपल्याला दोन प्रकारचं मिळेल. कोणतं? पहा, फर्स्ट वन इज द ई सेल. ओके, की ज्याला आपण काय म्हणतोय? पहा, ई सेल म्हणजे काय? पोटेन्शियल ऑफ सेल, पोटेन्शियल ऑफ सेल. ओके, आणि दुसरं काय? पहा, ई झिरो सेल किंवा त्याला ई नॉड सेल असं म्हणतात. ई नॉड सेल किंवा ई झिरो सेल. ओके, मग हे नॉड म्हणजे काय हो? नॉड म्हणजे पहा इथं हे झिरो. ओके, सो ई झिरो सेल त्याला आपण काय म्हणणार आहे? पहा, इट इज अ स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. इट इज अ स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. ओके, आता स्टँडर्ड पोटेन्शियल, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल हे दोन कन्सेप्ट आपण पाहणार आहे. स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल सेम कन्सेप्ट आहे. ऑक्सिडेशन पोटेन्शियल जसं पहा इथं आपण पाहिलं होतं. पहा, ऑक्सिडेशन पोटेन्शियल पाहिलं होतं, बरोबर. या डेफिनेशन आपण स्टडी केलेत. रिडक्शन पोटेन्शियल पण पाहिलं होतं. सेम डेफिनेशन, फक्त याच्यामध्ये काय ऍड करायचं? याच्यामध्ये स्टँडर्ड कंडिशन, बरोबर का? स्टँडर्ड कंडिशन एवढंच फक्त कन्सेप्ट ऍड करायचा. ओके, तुम्हाला सेम कन्सेप्ट पाहायला मिळेल. सो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल पहा, इथं फक्त काय आलं? रेस टू झिरो आलं. रेस टू झिरो, ई झिरो ऑक्सी. डेफिनेशन तीच आहे, त्याच टाईपची आहे, फक्त त्यामध्ये काय ऍड केलं आपण? पहा, इन देअर स्टँडर्ड स्टेट हा वर्ड ऍड केला. कोणता वर्ड ऍड केला? पहा, इन देअर स्टँडर्ड स्टेट. कन्सेप्ट तोच आहे, इन देअर स्टँडर्ड स्टेट. So the potential for the oxidation half reaction that occurs at the electrode when all the substances involved are in their standard state is called as a oxidation potential. रिएक्शन कोणती आहे? पहा, ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे. ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन. मग रिडक्शन पोटेन्शियलला काय असेल? स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. पहा, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. रिएक्शन कोणती असेल? ऑक्सिडेशनच्या ऐवजी आता इथे कोणती असेल? रिडक्शन हाफ रिएक्शन. रिडक्शन हाफ रिएक्शन, बरोबर. आणि या केसमध्ये पहा, कंडिशन कशी असेल? स्टँडर्ड स्टेट. अँड देन वी आर गेटिंग अ स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. सो दिस वन इज द स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. सो पहा, या केसमध्ये इथं आपल्याला काय मिळालं? स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल. ओके, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल अँड स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, सो स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल आणि स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. आता हे झालं इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल. ओके, हे काय झालं? इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल झालं. आता आपण काय करूया? जसं इथं आपण सेलचं पोटेन्शियल फाइंड आउट केलं होतं पहा, सेलचं, तसं सेलचं स्टँडर्ड पोटेन्शियल फाइंड आउट करूया. सेम कन्सेप्ट मिळेल, फक्त स्टँडर्डच्या वेळेला तुम्हाला काय मिळेल? पहा, स्टँडर्डच्या वेळेला इथं ई झिरो सेल म्हणजे काय झालं? पहा, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल, बरोबर आहे. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. कन्सेप्ट लक्षात येतो का? पहा, याच फॉर्म्युल्यामध्ये आपण चेंज केला. आता पहा, प्रत्येक वेळेला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल, ओके, देन स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असं प्रत्येक वेळेला आपण म्हणत बसण्याच्या ऐवजी IUPAC नॉमिनिक्लेचर सिस्टीमने काय केलं? IUPAC सिस्टीमने काय कन्सिडर केलं? पहा, इथे जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन रिएक्शन आहे, या दोघांच्या पैकी, या दोन रिएक्शनच्या पैकी कोणती तरी एक रिएक्शन आपण स्टँडर्ड कन्सिडर करूया असं त्यांनी ठरवलं. ओके, सो IUPAC सिस्टीम इट डिसाइड्स रिडक्शन रिएक्शन ॲज अ स्टँडर्ड रिएक्शन.
ओके, त्यांनी रिडक्शन रिॲक्शनला काय कन्सिडर केलं, स्टँडर्ड रिॲक्शन असं कन्सिडर केलं. म्हणजे आता प्रत्येक वेळेला स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असं म्हणायचं नाही. जर तुम्ही फक्त स्टँडर्ड पोटेन्शियल असं म्हणत असाल, स्टँडर्ड पोटेन्शियल, तर ते 100% कोणतं असणार आहे, ते 100% असणार स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ते कोणतं असणार, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, जेव्हा स्टँडर्ड हा शब्द यूज करणार आहे तेव्हा. ओके, मग आता पहा, IUPAC सिस्टीमने हे डिसाईड केलं, स्टँडर्ड पोटेन्शियल मीन्स विच, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल. ओके, त्यानंतर आता या ज्या ऑक्सिडेशन ही जी टर्म आहे, ऑक्सिडेशन अँड रिडक्शन या ज्या टर्म आहेत, या टर्म कशा आहेत पहा, एकमेकाच्या अपोजिट आहेत. ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का पहा. सो ऑक्सिडेशन मीन्स लॉस ऑफ इलेक्ट्रॉन अँड रिडक्शन मीन्स गेन ऑफ इलेक्ट्रॉन. त्यामुळे पहा, या टर्म एकमेकाच्या अपोजिट आहेत. सो दीज आर द अपोजिट टर्म्स ऑफ द इच अदर. सो देअरफोर एखाद्या इलेक्ट्रोडचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, फॉर एक्झाम्पल झिंकचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल, समजा सपोज म्हणतो मी, सपोज इफ इट इज 1.2 व्होल्ट असेल, ओके, 1.2 व्होल्ट असेल, तर याच इलेक्ट्रोडचं रिडक्शन पोटेन्शियल, ई रिडक्शन ऑफ झिंक, याच इलेक्ट्रोडचं रिडक्शन पोटेन्शियल पहा तुम्हाला काय मिळेल, -1.2 व्होल्ट. काय मिळेल पहा, -1.2 व्होल्ट. म्हणजे पहा, ऑक्सिडेशन पोटेन्शियलच्या एक्झॅक्टली अपोजिट म्हणजे काय, तर फक्त इथं कशामध्ये चेंज होईल पहा, इथं चेंज होईल साईनमध्ये. कशामध्ये चेंज होईल, साईनमध्ये. ऑब्झर्व करा पहा, साईनमध्ये चेंज झाला. कन्सेप्ट लक्षात येतोय का पहा, बिकॉज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स आर अपोजिट ऑफ इच अदर. या रिॲक्शन्स एकमेकाच्या कशा आहेत पहा, अपोजिट आहेत. सो दीज रिॲक्शन्स आर अपोजिट ऑफ इच अदर, आणि देअरफोर इथं साईनमध्ये चेंज झाला. ओके, आता जे कन्सेप्ट आपण स्टडी केले ते कन्सेप्ट पहा आता इथं आपण यूज करणार आहे. ओके, सो पहा काय कन्सेप्ट आपण स्टडी केले. पोटेन्शियल ऑफ सेल is equal to standard oxidation potential of, सॉरी आपण जस्ट प्लेन पोटेन्शियल पाहतोय, प्लेन पोटेन्शियल, त्यामुळे स्टँडर्ड हा इथं नको आहे. ओके, सो पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस, ओके, प्लस रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ओके, आता हा झाला पोटेन्शियल ऑफ सेल. आता समजा मला फाइंड आउट करायचं आहे स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. काय फाइंड आउट करायचं आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. तर काय येईल पहा, E0 सेल बरोबर स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. बरोबर आहे का पहा. ओके, आता इथं आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला पहा, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ओके, आता इथं IUPAC सिस्टीमने काय सजेस्ट केलंय आपल्याला पहा, IUPAC सिस्टीम सजेस्ट दॅट तुम्ही जेव्हा स्टँडर्ड असं यूज करताय तेव्हा ते कंपल्सरी पोटेन्शियल कोणतं असलं पाहिजे, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असलं पाहिजे. हे कोणी सजेस्ट केलं, हे IUPAC सिस्टीमनं सजेस्ट केलं आपल्याला. बरोबर की नाही, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ही जी ऑर्गनायझेशन आहे, या ऑर्गनायझेशनने हे सजेस्ट केलं. आणि देअरफोर इथं पहा, देअरफोर मी इथं हायलाइट करतो पहा, इथं जी टर्म आहे स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड, या टर्मला आपणाला कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये, स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल मध्ये. मग या टर्मला आपण कसं कन्वर्ट करू शकतो, तर पहा, स्टँडर्ड ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ एनोड इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड, ओके, रिडक्शन पोटेन्शियल ऑफ एनोड. ओके, आता पहा इथं साइन चेंज कशामुळे झालं पहा, वाय साइन गेट्स चेंज. इथं साइन चेंज का झालं,
का चेंज झालं साईन? कारण आपण ऑक्सिडेशन पोटेन्शियलचं कन्वर्जन कशामध्ये केलं? रिडक्शन पोटेन्शियलमध्ये केलं. बरोबर. आता इथं काही जणांना असा प्रश्न पडतो पहा. काय प्रश्न पडतो? इथं तर तुम्ही काय मेन्शन केलंय? ॲनोड. मग ॲनोड मेन्शन केलंय आणि मग तुम्ही इथं रिडक्शन असं कसं म्हणताय? बरोबर आहे. ॲनोडला ऑक्सिडेशन होतं हे तर फिक्सच आहे. आपण ट्रिक पण डिस्कस केली पहा. AO इट इज फिक्स. ॲनोडला ऑक्सिडेशन होतं. ॲट ॲनोड ऑक्सिडेशन रिॲक्शन टेक्स प्लेस. इट इज फिक्स, नो डाऊट. इट इज 100% करेक्ट. बरोबर. परंतु IUPAC सिस्टीम आपल्याला काय सांगते? जेव्हा तुम्ही स्टँडर्ड पोटेन्शियल कम्पेअर करणार आहात तेव्हा कन्फ्युजन नको म्हणून आपण ते स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल काय करायचे? कम्पेअर करायचे. आणि म्हणून इथे जे ऑक्सिडेशन पोटेन्शियल आहे, ऑक्सिडेशन पोटेन्शियल ऑफ ॲनोड टू कन्वर्ट इनटू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, स्टँडर्ड जर यूज करायचं असेल तर ते रिडक्शन मध्ये असलं पाहिजे आणि म्हणून आपण ते रिडक्शन पोटेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं आणि म्हणून इथं साइन चेंज झालं. बरोबर. मग आता हाच फॉर्म्युला आपल्याला कसा मिळेल पहा. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू, पाहता इथं याच्याऐवजी इथं आपण जे काही प्रूव्ह केलंय ही व्हॅल्यू आपण काय करणार आहे? यूज करणार आहे. ओके. सो ई सेल इज इक्वल टू मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ ॲनोड प्लस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. कन्सेप्ट लक्षात येतो का पहा. आता इथं आपण काय करूया? इथं जी निगेटिव्ह टर्म आहे ही जी मायनस टर्म तुम्हाला मिळाली ही लास्टला मेन्शन करूया आणि पॉझिटिव्ह टर्म काय करूया? सुरुवातीला मेन्शन करूया. मग या प्रकारे चेंजेस केल्यानंतर काय मिळेल पहा. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल, ओके, मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ कॅथोड. ओके. सो इथं सॉरी रिडक्शन मायनस स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल ऑफ काय मिळेल इथं? ॲनोड. ओके. ओके. पाहता आता पहा. आता एकदा IUPAC सिस्टीमनं डिसाईड केलं की स्टँडर्ड पोटेन्शियल हे स्टँडर्ड रिडक्शन पोटेन्शियल असतं, मग प्रत्येक वेळी इथं रिडक्शन असं मेन्शन करणं गरजेचं आहे का हो? प्रत्येक वेळी रिडक्शन मेन्शन केलंच पाहिजे असं आहे का? नाहीये. बरोबर. त्यामुळं एक वेळ आपल्याला माहिती झालं स्टँडर्ड पोटेन्शियल म्हटलं की ते रिडक्शन पोटेन्शियल हे आपल्याला माहिती झाली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी रिडक्शन मेन्शन करणं गरजेचं नाही म्हणून मी ते ड्रॉप करतो आणि मग फायनल फॉर्म्युला इथं आपल्याला काय मिळाला पहा. फायनल फॉर्म्युला स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ॲनोड. बरोबर का पहा. सो वी हॅव द फायनल फॉर्म्युला स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ॲनोड. आता इथं जे मी प्रूव्ह केलं ते पहा इथं नेक्स्ट स्लाइडमध्ये आहे. इथं पहा नेक्स्ट स्लाइडमध्ये तेच आहे. आणि मग फायनल फॉर्म्युला कसा मिळाला? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॅथोड मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ ॲनोड. बरोबर आहे. आता हाच फॉर्म्युला जर डॅनियल सेलला इम्प्लिमेंट करायचं म्हटलं पहा. फॉर डॅनियल सेल कोणत्या सेलला इम्प्लिमेंट करणार आहे आपण? डॅनियल सेल. ओके. तर डॅनियल सेलमध्ये विच वन इज ॲनोड? कोणता ॲनोड असतो पहा. विच वन इज ॲनोड? झिंक इज ॲनोड. विच वन इज कॅथोड? कोणता कॅथोड असतो पहा. येस, कॉपर इज कॅथोड. तर मग तुम्हाला डॅनियल सेलसाठी हा फॉर्म्युला काय मिळेल पहा. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल इज इक्वल टू स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॉपर. कॉपर इज द कॅथोड. बरोबर ना. कॉपर हा कॅथोड आहे, कॅथोड. सो देअरफॉर इथं आपल्याला काय मिळेल पहा. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ कॉपर मायनस स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ झिंक. बरोबर आहे का पहा. दिस वन इज द स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ डॅनियल सेल. ओके. ॲक्च्युली नस्ट इक्वेशन पर्यंत आपल्याला जायचंय परंतु आपण आता कुठपर्यंत आलोय? स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल पर्यंत आलोय. स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. ओके. आता याच्यानंतर नस्ट इक्वेशन असतो
आणि मग नस्ट इक्वेशन मी फक्त जस्ट मी तुम्हाला नस्ट इक्वेशन इथं रिप्रेझेंट करतो पहा. हे ई म्हणजे काय पहा, दिस ई मीन्स ई सेल, ई मीन्स ई सेल. ओके. आणि हा ई झिरो म्हणजे काय आहे, ई झिरो मीन्स स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल. ओके. तर मग आपण इथपर्यंत आलोय पहा, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल पर्यंत आलोय इथपर्यंत. ओके. तर मग आता हे लेक्चर हेवी व्हायला लागलं, त्यामुळे आपण इथंच हे लेक्चर स्टॉप करूया. आणि नेक्स्ट इलेक्ट्रोकेमिस्ट्री लेक्चर नंबर 7 मध्ये मी काय करतो, नस्ट इक्वेशन एक्सप्लेन करून त्याची न्यूमरिकल्स पण एक्सप्लेन करतो. ओके. कारण आता हे खूप हेवी व्हायला लागलं. सो देअरफॉर आपण कुठपर्यंत आलो पहा, स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल पर्यंत आलो. इथपर्यंत आपण हे काय केलं, प्रूव्ह केलं. ओके. आणि मग नस्ट इक्वेशन आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करूया. सो दिस वन इज द लेक्चर नंबर 6 फ्रॉम इलेक्ट्रोकेमिस्ट्री. आणि लेक्चर नंबर 7 मध्ये आपल्याला काय करायचं मग आता इथं मी चेंज करतो पहा, हे 6 आहे त्याचं मी काय करतो 7 करतो. लेक्चर नंबर 7 मध्ये आपण स्टडी करूया नस्ट इक्वेशन. नस्ट इक्वेशन स्टडी करून त्याच्यावरचे आपण काही एक्झाम्पल्स पण काय करू, सॉल्व्ह करू. ओके. सो दिस वन इज द इलेक्ट्रोकेमिस्ट्री लेक्चर नंबर 6, इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल, स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल ऑफ सेल अँड स्टँडर्ड पोटेन्शियल ऑफ सेल.